मध्ये राहणं, म्हणजे सगळं काही खूप चांगलं असलं ना तरी सुद्धा काय ना काय हे लोक टेन्शन घेण्यासाठी ना विचार करून राहणारच. तर ह्या लोकांना आपल्या फिजिकल हेल्थवरती, मेंटल हेल्थवरती नक्की लक्ष द्यायला पाहिजे. त्यांना योगा करायला पाहिजे, मेडिटेशन करायला पाहिजे, खुश राहायला पाहिजे, असं स्वतःवरती बर्डन घेऊन नाही राहायला पाहिजे. ओके, ओपन राहून म्हणजे ना खुलून एन्जॉय करायला पाहिजे आयुष्याला. का बिकॉज हे लोक नेहमी म्हणजे ह्यांचं नंतर रिग्रेट असंच राहतं की यार मला ना स्वतःसाठी तर जगताच नाही आलं, किंवा मी सगळं साठून साठून ठेवत गेलो आणि मी तर जगलोच नाही, आयुष्यात जगलो नाही. ठीक आहे, तर ह्यांना नेहमी असा विचार करायला पाहिजे की आयुष्य छोटं आहे आणि आपल्याला जगून घ्यायचंय, है ना. सो फन लव्हिंग राहायला पाहिजे, एन्जॉय करायला पाहिजे आयुष्याला. ओके, वेळ काढून स्वतःसाठी कुठे ना कुठे फिरायला जाणं या टाईपचं करू शकतात ही लोक. करिअर वाईज जर बघायला गेलो तर हे लोक कन्सल्टिंग फील्डमध्ये खूप चांगले असतात, काउन्सिलिंग करण्यासाठी खूप चांगले असतात, त्याचबरोबर बँकिंग वगैरे